श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। शुभ गुरुवार सर्व ताईंना। आज गुरुवार असल्यामुळे सगळ्यात प्रथम मी महाराजांना अभिषेक घालत आहे। तर दूध मी चुकून गरम केलेलं, त्यामुळे गरम दुधाने काय अभिषेक घालत नाही, कारण कच्चं दूध असेल तरच अभिषेक घालायला बरं वाटतं। म्हणून आता मी हळदीने अभिषेक घालणार आहे। तुम्ही महाराजांना कशाने अभिषेक घालता हे महत्त्वाचं नाही, तुमच्या मनातला भाव महत्त्वाचा आहे। कारण देवाला तुमच्याकडून काहीही नको असतं, फक्त तुमच्या मनातले भाव देवाला पाहिजेल असतात। श्रद्धा भक्ती झाली की झालं। आज सकाळी मी श्रीच्या डब्याला बटाट्याची पिवळी भाजी बनवलेली होती। उकडून बटाटा जो आपण करतो तो, यामध्ये तुम्ही टोमॅटो सुद्धा ॲड करू शकता। टोमॅटो घालून सुद्धा ही भाजी खूप चांगली होते। हे पण गेले आणि श्री पण गेला आणि पसारा बघू शकता। आता आपलं इथनं पुढं काम चालू, कारण सगळे आपापल्या कामाला गेल्यानंतर मग आपलं हे काम चालू असतं। घरातलं हे काढ ते काढ। आणि कांदे बघू शकता तुम्ही, सगळे कांदे मी निवडून ड्रॉमध्ये ठेवलेले आहेत। आणि जे खराब कांदे होते ते थोडे वर काढलेले आहेत। आणि तो पूर्ण सगळं काल मी पॅक केलं, त्यामुळे आता अजिबात बेसिनचं म्हणजे पाणी खाली येणार नाही। बघू शकता तुम्ही, सगळं पूर्ण असं सिमेंट ते लावून घेतलेलं आहे। काल दिवसभर मी अजिबात तिथं पाणी ओतलं नाही। पाणी ओतायच्या आधीच मी काय केलं तर सगळी भांडे ते घासून ठेवून मगच मी ते सिमेंट लावलेलं होतं। आणि आज गुरुवार असल्यामुळे मी हळदीने गॅस कट्ट्याचं पूजन करत आहे, गॅस शेगडीचं। तर मी हे साऊथ भागाला बघितलेलं, साऊथचं व्हिडिओ बघितलेलं, म्हणजे त्या अशा स्त्रिया रोज गॅस शेगडीची वगैरे पूजा करतात। तर छान वाटलं मला, म्हणून म्हटलं आपण पण करूया। एखादी चांगली गोष्ट करायला म्हणजे काहीच हरकत नाही, मग त्याला कोणती प्रथा वगैरे काही बघायचं नाही, पण जे चांगलं वाटतं ते नक्कीच करायचं। त्या महिला जास्त असं पूजेमध्ये हळदीचा वापर करतात आणि मला सुद्धा ते खूप चांगलं वाटलं। लक्ष्मीला वगैरे सुद्धा हळदीने पूर्ण असं ते मळवट वगैरे भरतात आणि त्यांचं जे वरचं डोक्याला वगैरे सुद्धा त्या हळद लावतात। परत नारळसुद्धा पूर्ण हळदीने सारवून घेतात आणि मग त्याचं कलश स्थापन करतात। सगळ्या ह्याच्यात त्यांनी हळद वापरतात। हळदीचं लेपन रोज उंबऱ्याला करतात, आपण फक्त गुरुवारी करतो, अमावस्या पौर्णिमा, तर त्या रोज हळदीचं लेपन उंबऱ्याला करत असतात। आणि छान वाटतं त्यांच्या इकडं, म्हणजे ती पद्धतच वेगळी आहे। त्यांची रांगोळी घालण्याची सुद्धा पद्धत वेगळी आहे। आपण पण असं नवीन नवीन काहीतरी घरात केलं तर खूप छान वाटतं। साऊथच्या भागाला जास्त लक्ष्मीची आणि नारायणांची पूजा केली जाते। खरं ते करतात त्या पद्धतीने, त्यांच्यावर लक्ष्मीसुद्धा प्रसन्न आहे। त्या भागाला खूप म्हणजे असं बघू शकता तुम्ही, खूप म्हणजे असं भरभराट आहे प्रत्येक घरामध्ये। आणि ते शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठून सगळी पूजा सडा रांगोळी ब्रह्ममुहूर्तावरच करतात। आपण कसं वेळानं करतो तर तसं नाही, जवळजवळ 3:30-4ला त्या महिला उठलेल्या असतात आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून त्या सगळी देवपूजा असेल, सडा रांगोळी असेल किंवा जे आपलं तुळशीचं वगैरे पूजन असेल ते सगळं त्याच वेळी करतात। त्यानंतर मी किचन ओट्याच्यावर ज्या टाईल्स आहेत तिथंसुद्धा स्वस्तिक आणि ओम हळदीनं काढून घेतलं। पण किती छान वाटत आहे, तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवेन। आता हे फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला उलटं दिसत आहे, पण बॅक कॅमेऱ्याने दाखवेन मी किती छान वाटत आहे। आणि सगळ्यात सोपं समजलं जाणार आहे बघा, चातुर्मासात गोपद्मव्रत ते सुद्धा सुरुवात झालेली आहे चातुर्मासाची। तर तेव्हापासून ते व्रत करायचं असतं। त्या व्रताला काय उपवास नाही किंवा काहीही नाही, 33 गायीची पावलं आपल्या देवाऱ्यासमोर किंवा दारात काढायची असतात। आणि त्याचं जे पूजन असतं, हळदी कुंकू लावून अक्षता वगैरे वाहून उदबत्ती लावून नमस्कार करायचा, एवढंच करायचं असतं। सगळ्या व्रतात म्हणजे सोपं व्रत ते आहे।
आणि आज आपण टोमॅटोचा ठेचा बघणार आहे. तर त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा गरम झाल्यावर मिरच्या घातलेल्या आहे. एक 9-10 मिरच्या असतील, छोट्या साईजच्याच आहेत, कारण खरडा आमच्यात जास्त कोण खात नाही, मला एकटीलाच आवडतो. 9-10 मिरच्या घातलेल्या आहेत आणि त्यात चांगल्या आपल्याला डाग उठूसपर्यंत मिरच्यांवर भाजून घ्यायच्या आहेत. डाग उठूसपर्यंत भाजून घेतले की मिरच्यांची चव पण वाढते आणि खरडा एवढा तिखट होत नाही आपला, त्याचं तिखट मोडलं जातं. त्यामुळे चांगल्या भाजून घ्यायच्या आणि थोड्याशा भाजल्या की मग तेल थोडं सोडायचं आहे. आणि ह्या स्टेजला गॅस एकदम बारीक करायचा आहे, कारण ते ज्या मिरच्या आहेत त्या आपल्या अंगावर उडू शकतात. त्यामुळं मंद गॅसवरच ही सगळी प्रोसेस करायची आहे. मिरची भाजूसपर्यंत, ती मऊ पडूसपर्यंत मंद गॅस एकदम ठेवायचा, कारण मिरची आपल्या अंगावर उडू शकते. आणि अगदी सोप्यातला सोपा खरडा आहे हा, कारण मी जो दुसरा खरडा बनवते त्याला खूप म्हणजे सगळं घालून, कांदा असेल, खोबरं असेल, शेंगदाणे, गूळ सगळं घालून मी तो खरडा बनवते, पण तो खरडा अजिबात तिखट होत नाही. आणि मिरच्या बघू शकता तुम्ही, डाग उठूसपर्यंत आपण चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपण एक 9-10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, थोडंसं जिरं घालायचं आहे आणि टोमॅटो आणि कोथिंबीर एवढं घालायचं आणि मीठ घालायचं, म्हणजे झालं. मग ते घालून सगळं आपल्याला एकदम गॅस असा मोठा करायचा आहे आणि भाजायचा आहे. गॅस मोठा का करायचा, तर टोमॅटो घातल्यामुळे कसं होतं, जर तुम्ही एकदम गॅस बारीक केला तर त्याला पाणी सुटतं टोमॅटोला आणि खरड्यात मग आपल्या पाणी होऊ शकतं. त्यामुळे गॅस मोठा करूनच टोमॅटो पूर्ण भाजून घ्यायचा. 5 ते 10 मिनटातच टोमॅटो आपले चांगले भाजले जातात. टोमॅटो इथं थोडे माझे कच्चे आहेत, तुम्ही असं एकदम लाल रसरशीत टोमॅटो घ्या, त्याचा खूप छान खरडा होतो. आणि तुम्हाला जर हवा असल्यास यात साखर किंवा गूळसुद्धा घालू शकता, म्हणजे तिखट गोड अशी चव लागते, आंबट तिखट गोड अशी चव लागते. त्यामुळे टेस्ट खूप चांगली येते. पावसाळ्यात वगैरे असं चटपटीत खायला छान वाटतं. आणि जास्त साहित्य पण काय लागत नाही याला, कमी साहित्यामध्ये पटणं होतं. आता मी इथं 2च टोमॅटो घातलेले आहेत, कारण माझी क्वांटिटी जी आहे खरड्याची ती कमी आहे. तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर मिरच्या आणि टोमॅटोचं प्रमाण वाढवायचं आहे. टोमॅटोसुद्धा मऊ पडूसपर्यंत एकदम चांगला भाजून घ्यायचा आहे आणि सारखं आपण त्याला हलवत हे करायचं. आता इथं थोडंसं तेल मला कमी वाटत होतं, त्यामुळं मी आणखीन तेल जर थोडंसं ॲड केलं, कारण टोमॅटो वगैरे आपला चांगला भाजला पाहिजे. मिरच्या भाजलेल्या आहेत आपल्या, पण टोमॅटो चांगला भाजायला पाहिजे, तो मऊ पडायला पाहिजे. टोमॅटो जर मऊ पडला नाही तर तो बारीक होत नाही व्यवस्थित. आणि हा खरडा आपल्याला तव्यातच बारीक करून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मिक्सर वगैरे काही वापरायचा नाही आहे. त्यामुळे टोमॅटो चांगला भाजला पाहिजे, कारण टोमॅटो हा थोडा कच्चा असल्यामुळे त्याची साल लवकर नरम पडणार नाही. त्याच्यासाठी थोडंसं तेल घालून घेतलं मी आणि कडकडीत असं भाजून घेतलं. मी लसूण सोलून घेतलेला आहे, तुम्ही बिन सोलता जरी घेतला सालीसकट तरीसुद्धा चालतं. खरड्याबरोबर भाकरी गरम गरम ज्वारीची खूप छान लागते, चपातीपेक्षा भाकरी खूप छान लागते. आणि खरडा ज्यावेळी आपण खायला घेतो त्यावेळी त्यात दही किंवा कच्चं तेल ॲड करायचं आणि मग खायचं, एकच नंबर टेस्ट लागते. भाजी जर नसली आपल्या घरामध्ये कोणती तर असा खरडा बनवलं तरी चालतं. फक्त लहान मुले खाणार असले तर मिरच्यांचं प्रमाण थोडं कमी करा आणि टोमॅटोचं प्रमाण वाढवा, म्हणजे अगदी व्यवस्थित हे होतं. कारण तिखट लहान मुलांना चालत नाही जास्त, एकेकांच्यात लहान मुलंसुद्धा खूप तिखट खातात. आता आपलं सगळं जे मिश्रण आहे ते भाजून झालेलं आहे, थोडंसं गार होऊन द्यायचं. पण मी आता इथं तुम्हाला लगेच दाखवणार आहे, त्यामुळं मी काही ते गार होऊन देणार नाही. मी लगेचच ते बारीक करून द्यायचं आहे. पूर्ण गार होऊन द्यायचं नाही, लक्षात ठेवा, कारण की मग ते व्यवस्थित बारीक होत नाही. तर थोडंसं साधारण गार झालं की लगेच आपण ते बारीक करून घ्यायचं आहे. आता मी इथं तांब्याचा वापर करणार आहे बारीक करण्यासाठी. तुमच्याकडे जर खलबत्त्यातला छोटासा दगड वगैरे असला तर त्याने सुद्धा तुम्ही बारीक करू शकता. मी आता सगळं जे आहे ते तांब्याने असं बारीक करून घेणार आहे. थोडासा जोर लावला
की पटणं बारीक होतं. आणि गरम असताना जर तुम्ही जोर लावून असं व्यवस्थित बारीक केला तर ते पटणं होतं. असं काहीतरी नवीन नवीन खायला छान वाटतं. आता आम्ही जो खरडा बनवतो तो अजिबातच तिखट नसतो, कारण त्यात आम्ही सुकं खोबरं घालतो, शेंगदाणे, गूळ, परत कांदा वगैरे सगळं घालतो. त्यामुळे तो अजिबातच खरडा तिखट होत नाही. पण हा थोडासा तिखट होणार, कारण की यात दुसरं काही नाही. या खरड्यामध्ये लसूण मात्र जास्त वापरायचा. लसणामुळे सुद्धा याला टेस्ट खूप चांगली येते, त्यामुळे लसूणसुद्धा जास्त वापरायचा. लसूण जो देशी लसूण असतो त्याने सुद्धा चव खूप चांगली येते खरड्याला, पण माझ्याकडे काही तो नव्हता. तर अशा पद्धतीने आपला खरडा सगळा बारीक करून झालेला आहे. आता मी एका प्लेटमध्ये तो काढून घेते. टेस्टला तर एकच नंबर झाला आहे, कारण वास खूप छान येत आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि आजचा व्हिडिओ कमेंटद्वारे मला नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला ते. बघू शकता तुम्ही किती छान आपला खरडा झालेला आहे. बॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवत आहे. किती म्हणजे तांब्याच्या सहाय्याने बारीक करून सुद्धा किती बारीक झालेला आहे. मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि कमेंट प्लीज करत जावा, कारण तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि गॅस शेगडीची पूजा कशी केली ती बॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवते. वर्तुळ तयार केलेलं आहे मी हळदीनं, आणि जे आपले स्टँड असतात त्या स्टँडची सुद्धा मी पूजा केलेली आहे. आता या स्टँडवर मी खरडा बनवलेला, त्यामुळे त्याचं जे हळदी कुंकू होतं ते गेलं, आणि वरती असं स्वस्तिक आणि ओम काढलेलं आहे. तर सुद्धा तेवढ्याशाच पूजेने किती गेटअप आपल्या गॅस शेगडीला आलेला आहे, बघू शकता तुम्ही. असे छोटे मोठे उपाय आपण आपल्या घरामध्ये केले तर आपल्याला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं. चला तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.